भक्ति तू भव्य दिव्य शक्ति तू क्षमाशील पृथ्वी तू हिमदूत अग्नि तू मूर्तिमंत भक्ति तू भव्य दिव्य शक्ति तू क्षमाशील पृथ्वी तू हिमदूत अग्नि तू तरी तुझ्या पदरा दुःखाचे आंधळा तरी तुझ्या पदरा दुःखाचे आंधळा असे तुझ्या क्षितिजास रूढींचे कुंपण असे तुझ्या क्षितिजास रूढींचे कुंपण रूढींचे कुंपण रूढींचे कुंपण. बाबा मला खात्री आहे मला तिथे त्रास होणार नाही. मैत्री नावातच किती शक्ती आहे, एक पॉझिटिव्ह ऊर्जा आहे. तर प्रश्न इतकाच आहे की पुरूने तिचा प्रेमाने सांभाळ करायला हवा. बघ बाई, पूर्ण विचारांती निर्णय घे. खूप मोठी माणसं आहेत ती. त्यात त्या पुरुष सरांचा स्वभाव म्हणजे लग्न म्हणजे माझं दिवाळा काढायचं नाहीये. नाही आता तुमच्या हो नाही म्हणण्यावर जास्त फरक पडणार नाही साहेब. काय मग मैत्रीताईंनी सांगितलं समजा एक करा तर. अच्छा, म्हणजे आत्तापासून सुरुवात झाली तर. मी शपथेवर सांगतो कीर्तीताई, मी तिच्यासाठी संपूर्णपणे बदलायला तयार आहे. मी काय वाटेल ते करीन. ती सांगेल तसंच मी वागेन. कधीच वाईट मार्गावर जाणार नाही. पण कीर्तीताई प्लीज. अच्छा, म्हणजे मी बोलायला सुरुवात केल्याशिवाय तू तुझं तोंड उघडणारच नाहीस असंच ना? मला काही तुझ्याशी बोलताना फार आनंद वगैरे होतो असं काही नाही, पण काही गोष्टी अशा असतात ज्या आपण टाळू शकत नाही. औपचारिकपणे त्या कराव्याच लागतात, त्यातला प्रकार. औपचारिकता पाळण्या इतपत शिष्टाचार आहे म्हणायचं अजून नाही? काय आहे? आमच्याजवळ देण्यासारखं बरंच काही आहे, पण घेणाऱ्याची ती योग्यता असायला हवी ना. आंधळेपणाचं नाटक करून जगणाऱ्यांना जर कोणी रस्ता दाखवत असेल तर त्यांची गणना वेड्यातच होणार नाही का? आपण ही औपचारिकता आता थांबवूया. नाईलाजानं मला ती थांबवता येणार नाही. काही गोष्टी तू सहजपणे विसरतेस किंवा त्या लक्षातच नाहीत असं दाखवतेस. पण अजूनही तू इथेच राहतेस, माझी बायको म्हणवून घेतेस. नाईलाज, औपचारिकता, दुसरं काय? मग किमान औपचारिकता पाळताना तरी स्वतःचं इमान डगमगू देऊ नकोस. तुझ्या त्या बिझनेस मीटिंग्स कित्येक महिन्यांपासून पाहतोय मी, ती सोंग. स्वतःच्या घराकडे अजिबात तू लक्ष देत नाहीस आणि माझ्याकडे बाई लक्ष दे ग, माझ्याकडे लक्ष दे ग, असा केविलवाणा बालिश हट्ट मी कधीच करणार नाही तुझ्याकडे. पण आपण ज्या घरात राहतो त्या घराचे नियम, काही कर्तव्य ती आपण पाळावीच लागतात. म्हणजे मुक्या प्राण्यालाही ते कळतं. बर, मुके प्राणी म्हणजे? कुत्री. भाकर खाऊ घालणाऱ्या मालकासमोर आपली शेपटी हलवतात ती कुत्री. त्याच्यावरती भुंकत नाही. म्हणजे आता तू मला? अजिबात नाही, अजिबात नाही. मी तुला कुठल्याही प्रकारचा दर्जा देणार नाही.
कारण तुझी तितकी लायकीच नाही. पण तुझ्यासारख्या बिझनेस वुमनला इतकी साधी गोष्टही कळू नये की आपल्या दिराचं लग्न आहे तेव्हा चेहऱ्यावरती का असेना पण आनंद दाखवायला पाहिजे. प्रोफेसर, तुम्ही काय माझा वर्ग घेताय का? नाही, माणुसकी आणि कर्तव्यावर मला लेक्चर देताय का? नाही नाही, फॉर ए काइंड इन्फॉर्मेशन, तसं करत असाल ना तर तुम्ही तुमचा वेळ वाया घालवताय. मला माझं कळतं आणि मला जसं कळतं तशीच मी वागते. मी माझ्या मतांवर ठाम असते. मी माझी मतं अजिबात बदलत नाही, केव्हाही नाही. जशाच तसं वाग. मी 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 हा मीपणा ना तुझा फार वाढत चाललाय. काय करणार? तुम्ही सगळ्यांनी मला ठेचून मारण्याचा चंगच बांधलाय ना. मला अस्मिता टिकवण्याकरता मला हे सगळं करावंच लागणार. तर पुरूचं लग्न, दिराचं, माझ्या धाकट्या भावाचं आणि तुझ्या धाकट्या दिराचं लग्न म्हण, कारण अजूनही तू माझी बायको आहेस. वाईट वाटतंय? या विषयावरती आता तुझ्याशी बोलण्यात काही एक अर्थ नाहीये. पुरूच्या लग्नाशी मला काहीही देणं घेणं नाही. अरे त्यांनी साधी कधी वहिनीची चौकशी केली नाही की त्याला कधी गरजच वाटली नाही. उगाच लाळ घोटेपणा करायचा. मला आपलं म्हणावं, मला आपलं म्हणावं, असं म्हणायचं, बिचारेपणा करायचा. नाही नाही, माझा हा स्वभाव नाही आणि मला या जन्मात अजिबात जमणार नाही. हे बघ अंजली, अंजली तसं बरं दिसणार नाही. हे बघ, पुरूची काळजी करावी असं मला वाटत नाही. त्याला त्याची बरीच माणसं आहेत ना, आणि नसली तरी पुरूला त्याची काही फिकीर नाहीये. ज्याला आपली गरजच नाही त्याच्याकरता मी का वेळ वाया घालू? आणि मला वाटतं आई बाबा सुद्धा जरा जास्तच इंटरेस्ट घेत आहेत. तू तर काय राग, लोभ, क्रोध, मत्सर यापासून मुक्त आहेस, महंत आहेस बाबा. रूढींचे कुंपण, आणि मला वाटतं आई बाबा सुद्धा जरा जास्तच इंटरेस्ट घेत आहेत. तू तर काय राग, लोभ, क्रोध, मत्सर यापासून मुक्त आहेस, महंत आहेस बाबा. नाही, मला हे जमणार नाही. काय कुणी लाथा मारल्या ना तरी चेहऱ्यावर हसू आणणं मला जमणार नाही. लाथ मारणाऱ्याचे आधी मी पाय तोडीन, तेव्हा या सगळ्याशी माझा काहीही संबंध नाही. कळलं? मी तुमचं बोलणं ऐकायला नको होतं, पण मी इथे आले होते तुला हे सांगायला की पुरूच्या लग्नाची बोलणी करायला तू असायला हवंस. पण इथे हा जो प्रकार मी ऐकला, बघितला, थक्क झाले. आई, मला वाटतं आपण ह्या विषयावर आत्ताच बोलायला हवं. कारण नंतर या विषयाला काही अर्थच राहणार नाही. आणि दुसरी गोष्ट, मी तुझं बोलणं आत्ता ऐकलं, मग तुला हे असं का वाटतंय हे मला लगेचच विचारायला हवं ना. आई, हिच्याशी बोलण्यात काही एक अर्थ नाही.
उगाच तुझा अपमान व्हायचा. अमर, माझ्या मान अपमानाच्या कल्पना खूप वेगळ्या आहेत. ही मला तोंड भरून आई म्हणते ना, मग आई या शब्दाचा अर्थ जरी हिला कळत नसला तरी मला कळतो, आणि तो मला समजूनही सांगता येतो. तुम्ही सगळ्यांनी काय आज प्लॅन केलाय का? मला छळण्याचा? अगदी कोंडीत पकडलंय मला. आपण एका गंभीर विषयावर बोलणार आहोत, तेव्हा विषयाचं गांभीर्य लक्षात घे. उगाच पोरकटपणा करायचा नाही, आणि साळसूतपणाचा आव तर अजिबात आणू नकोस. थमक असेल ना तर तोंडावर स्पष्ट बोलायचं. असं आडून पाडून बोलायचं नाही, आणि सतत असंतोष पसरवायचा नाही. काय असेल ते स्पष्ट तोंडावर बोलायचं. मला गरज वाटेल तेव्हा मी ते सांगणारच आहे. आज तसं वाटतंय ना तुला? ऐकलंय मी आत्ताच. बरेच दिवस तुमच्या या कुरबुरी चालू आहेत. अमरचे बाबा मध्ये पडतात म्हणून हा विषय वाढत नाही, पण आज मला तुझ्याकडून ऐकायचंय. तुझ्या काय अपेक्षा आहेत? म्हणजे नवऱ्याकडून काय अपेक्षा आहेत हे मी विचारत नाही, ते तुमचं तुम्ही बघा. पण माझ्याकडून किंवा इतरांकडून तुझ्या काय अपेक्षा आहेत ते तरी सांग. आणि पुरुच्या लग्नाचं म्हणत असशील तर त्याला असा कितीसा वेळ झालाय? अजून सुरुवात देखील नाही, आणि म्हणून ते मला आत्ताच कळायला हवंय. पुरुने आमच्यासाठी, घरासाठी असं काय केलंय म्हणून मी त्याला विचारावं? बर, तू काय केलंस? मी? हो, तू अपेक्षा करतेस ना पुरुकडनं? नाही, पुरुने घरासाठी काही केलं नाही हे मान्य. तू काय केलंस पुरुसाठी? सांग मला कळायला हवं ना. बर, तू आमच्यासाठी, घरासाठी काय केलंस? नाही, एखाद्या वेळी मला बरं नसेल तर चहा कॉफी दिली असशील हे मान्य, पण उलट मी तुझ्यासाठी खूप काही केलंय. नाही, हे असं बोलणं मला शोभत नाही, कारण मी आई आहे. पण गणित तू मांडलीस तेव्हा मला उत्तरं शोधावी लागतील ना. बरं, ते जाऊ दे. तू अमरसाठी काय केलंस? आई, आता पुरे. मला उत्तर हवंय. तू मगाशी फडाफडा अमरला बोललीस, वाद घातलास त्याच्याशी. तुझा नवरा आहे तो, तुझा अधिकारही आहे तसा. पण मग तू माझ्या मुलाला का बोललीस हे विचारण्याचा अधिकार मला नाही? अगं, तू 4 वर्ष झाली या घरात आलीस, पण गेली 27 वर्ष मी अमरला सांभाळते, आणि आजही तेच करते. रूढींचे कुंपण
तू मगाशी फडाफडा अमरला बोललीस, वाद घासलास त्याच्याशी. तुझा नवरा आहे तो, तुझा अधिकारही आहे तसा. पण मग तू माझ्या मुलाला का बोललीस हे विचारण्याचा अधिकार मला नाही. अगं तू 4 वर्ष झाली या घरात आलीस, पण गेली 27 वर्ष मी अमरला सांभाळते आणि आजही तेच करतेय. अमर तुला बऱ्यापैकी सुखात ठेवतोय असं दिसतंय मला. नाही, तू आमचा सगळ्यांचा राग जरूर कर, पण ज्यांच्यावर तू आपला हक्क दाखवतेस त्यांच्यासाठी काही करशील की नाही. ठीक आहे, पुरुषच्या लग्नाला तू येऊ नकोस ग. हे बघ, तू लग्नाला जर आली नाहीस ना तर 4 अतिशहाण्या बायका मला प्रश्न विचारतील. याच्यापेक्षा काही जास्त घडणार नाही. पण ज्या कुटुंबानं तुला प्रेम दिलं, तुझ्याकडनं कसलीही अपेक्षा ठेवली नाही, त्यांना निदान मान खाली घालायला लावणार नाही एवढं तरी वागशील. माझा अमर भोळा आहे, तो बिचारा आहे असं मी अजिबात म्हणणार नाही. ठीक आहे, तो चुकत असेल, त्याची चूक दाखवण्याचा तुला अधिकारही आहे, पण त्याचबरोबर तू चुकत असशील ते कोण बघणार आहे ग? हा, हे बघ, तेव्हा उगाच वचा भांडणं, वाद करणं या गोष्टी चालणार नाहीत. या गोष्टी एकदम बंद व्हायला पाहिजेत. तू आणि तुझ्या आईनी आमची फसगत केली का? पण आम्ही त्याचा राग धरला नाही, कारण आमची ती वृत्ती नाही. तुला गुरुच्या लग्नाला यायचं नाहीये ना, येऊ नकोस तू, पण आमच्या आनंदावर विरजण घालू नकोस. आणि दुसरी गोष्ट, तुला पुन्हा हे सांगण्याची माझ्यावर वेळ येऊन देऊ नकोस. का कोणास ठाऊक, पण मला अजूनही असं वाटतं की मैत्रिणी पुन्हा एकदा नीट शांतपणे विचार करायला हवा. मम्मा, मला तर अगदी असं वाटतं की दीचा हा विचार पूर्णपणे चुकीचा आहे. म्हणजे काय म्हणायचंय काय तुला? ते मी दीला सांगितलंय, पण पण तिला हे का कळत नाहीये तेच मला कळत नाहीये मम्मा. अगं, मी भेटले ॲडव्होकेट पुरूंना. हे बघ, त्यांची बुद्धी, त्यांचं कॅलिबर, त्यांचं यश याबद्दल काही वादच नाही. ते अगदी जिनियस लॉयर आहेत. पण मम्मा, लग्न, ती त्यांच्याशी लग्न करून आयुष्यभर त्यांच्यासोबत संसार करणार, ही कल्पनाच मला सहन होत नाही मम्मा. भाषा, प्लीज, तू ना उगीच अतिरेक करू नकोस प्लीज. मम्मा, अगं मी अतिरेक करत नाहीये. जे मी म्हणते ना त्या गोष्टीचा अनुभव तुम्हा सगळ्यांना येणार आहे. माझ्या गोष्टीची खात्री तुम्हा सगळ्यांना 100% पटेल. बघ तू, एकतर घरातलं वातावरण हे असं, तो प्रकाश गेलाय रागाच्या भरात घर सोडून. डॅडची तब्येत ठीक नाहीये आणि आता त्यात वरून हे नवीन टेन्शन. त्याच्या अशा वागण्यामुळे आपण आपलं आयुष्य डिस्टर्ब करून घ्यायचं असं म्हणायचंय का तुला? डॅड, पण प्रकाशचं असं घर सोडून जाणं त्याच्या मूर्खपणामुळे हे सगळं घडलंय. त्यांनी जे चुकीचे निर्णय घेतले ते. कशावरून? अरे, त्याच्या वागण्यावरून साफ दिसत होतं ते. लाखोनी पैसे देणारा फायनान्सर फुकट पैसे देणार.
मेहरबानी म्हणून कोणी असे उधळत नाहीत पैसे. हजार वेळा सांगितलं, 1000 वेळा मी त्याला सावध करण्याचा प्रयत्न केला, मैत्रिणी सुद्धा केला, पण नाही. ओव्हर कॉन्फिडन्स, हा ओव्हर कॉन्फिडन्स नडला त्याचा. त्यामुळेच त्याच्यावर आज ही वेळ आलेली आहे. डॅड, ते काही असो, पण ही वेळ सगळ्यांनाच अस्वस्थ करणारी नाहीये का? तुझं काय म्हणणं आहे? मी काय केलंय भाषा? प्रकाश घर सोडून गेला याला जबाबदार मी आहे का? बाबांना वाटेल तसं बोल असं मी पढवलं त्याला, की अंधळेपणानं व्यवहार न समजून घेता लाखांनी पैसे उचल असं मी शिकवलं? काय म्हणणं काय तुझं? दी, मला तसं म्हणायचं नव्हतं. मग काय म्हणायचं होतं तुला भाषा? हे बघ, आई बाबांसमोर या विषयावर वाद घालायला मला अजिबात आवडत नाही, पण तू मला हे करायला भाग पाडलंस. तुझ्या मनात एखाद्या व्यक्तीबद्दल राग असेल म्हणून मी माझा निर्णय बदलणार नाही, आणि मी तुझ्या मताप्रमाणे वागत नाहीये म्हणून तू मला वाटेल तसं बोललेलं मला चालणार नाही भाषा.